ज्वारीचे कोठार, चादरींचा जिल्हा, महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा, संतांची भूमी आणि विठुरायांची नगरी अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला सोलापूर जिल्हा. भीमा ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून सीना, मान, नीरा आणि भोगावती या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्वाच्या नद्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके येतात. त्यापैकी उत्तर सोलापूर हा सर्वात श्रीमंत तर सांगोला हा सर्वात गरीब तालुका आहे. हा जिल्हा पुणे विभागामध्ये येत असून याचं क्षेत्रफळ 14,895 चौरस किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातला चौथा सर्वात मोठा जिल्हा आहे, जो उत्तरेला अहिल्यानगर आणि पुणे, पश्चिमेला सातारा आणि सांगली, दक्षिणेला कर्नाटक राज्य तर पूर्वेला धाराशिव अशा एकूण 5 जिल्हे आणि एका राज्यासोबत आपली सीमा शहर करतो. महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माढा, सांगोला, सोलापूरचा भुईकोट असे एकूण 9 किल्ले येतात. या जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, ऊस, डाळिंब, हरभरा आणि बाजरी या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. सोलापूर जिल्ह्याने आपल्याला गणपतराव देशमुख, वालचंद हिराचंद, एम.एफ. हुसेन, नागराज मंजुळे आणि प्रार्थना ठोंबरे यांसारखे अनेक क्षेत्रातले व्यक्तिमत्व दिले. पुढची माहिती सांगण्यापूर्वी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर ही धार्मिक स्थळे तर ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य, उजनी धरण, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय ही पर्यटन स्थळे सोलापूर जिल्ह्यामध्येच येतात. सोलापूर जिल्ह्यामधील लोक जास्त करून ज्वारीची भाकरी, शेंगा चटणी, पिठलं, हुग्गी यांसारखे खाद्यपदार्थ खातात. या जिल्ह्यामध्ये एकूण 43 लाख लोक राहतात. त्यापैकी 88% हिंदू, 10% मुस्लिम आणि 2% इतर धर्माचे लोक राहतात. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येक सोलापूरकरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा.